बेहदची परम महाशांती। आज आपण 33 कोटी देवी देवतांबद्दलचे सत्य ज्ञान बापूजींच्याकडून जाणून घेणार आहोत की काही जण म्हणतात की 33 प्रकारचे देवता आहेत, तर काही विद्वान म्हणतात की 33 कोटी देवी देवता गायीच्या पोटात वास्तव्य करतात। हे सर्व ऐकून प्रत्येकाला प्रश्न पडतो की कुणाचे म्हणणे खरे आहे, आणि ते जर सर्व खरे असेल तर देवी देवता आज कुठे आहेत? या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं आज बापूजींच्या ज्ञानाच्या आधारे आपण जाणून घेऊ। आता अनंतभाई बापूजींना परम शांती म्हणून स्वागत करत आहेत। बापूजी, आज मी असे विचारू इच्छित आहे की सगळ्यात मोठी दुविधा ही आहे की सनातन हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत असे म्हटले जाते। आता दुविधा ही आहे की कोटी शब्दाचे दोन अर्थ आहेत। कोटी ही संख्या आणि कोटी म्हणजे प्रकार। आता मला हे जाणून घ्यायचे आहे बापूजी की किती प्रकारचे देव वास्तवामध्ये आहेत आणि त्यांची संख्या किती आहेत? धरतीवर जनलोक तपलोक इथे सुद्धा किंवा दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये असेल तर हे सत्य ज्ञान जे असेल ते तुम्ही आम्हाला सांगा बापूजी। तर बापूजी उत्तर देतात, बरोबर आहे, कोटी या शब्दाचे दोन अर्थ आहेत। देवतांची काही गणना करता येईल का? जसे मनुष्यांची गणना सुद्धा सत्ययुगामध्ये किती, त्रेतायुगामध्ये किती, द्वापार युगामध्ये किती असे कोणी नक्की सांगू शकतो का? तसेच भूलोकाच्या वरती भुवर लोकामध्ये स्वर्गामध्ये किती देवता आहेत याची गणना कशी कराल तुम्ही सांगा बरं। याच्यावरती महरलोक जनलोक तपलोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी आणि परमधाम इथे सुद्धा किती आत्मे राहतात याची गणना करता येणं अशक्य आहे। शिवाय कोटी शब्द याचा अर्थ प्रकार याप्रमाणे घेतला तर जसे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत तसेच 33 प्रकारचे नसून अनंत अरब खरब प्रकारचे देवी देवता स्वर्गलोकाच्या वरच्या लोकांमध्ये राहत असतील ना, कारण ते तर देवतांच्या पेक्षाही उच्च कोटीचे आत्मे असतील ना। त्यांना देवतांच्या पेक्षा श्रेष्ठ असे नाव काय देणार तुम्ही? देवता तर तिसऱ्या लोकामध्ये राहतात, मग त्या वरच्या लोकात जसे जनलोक तपलोक सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक, कबीरपंथी जे सत्यलोक म्हणतात ना तेच ब्रह्मलोक आहे। या ब्रह्मलोकवासी आत्म्यांना सुद्धा आपण देवता म्हणणार का? तो तर त्यांचा अवमान होईल। यासाठी आपण आधी देवता कुठून आले हे समजून घेऊ। हे समजून घेताना आपल्याला मान्य करायला हवं की आपल्या ब्रह्मांडासारखी अशी अनंत कोटी म्हणजे प्रकारची ब्रह्मांड आहेत आणि तिथे सुद्धा असे 7 लोक असतील, तर तिथून हे आत्मे आल्याचे आपल्याला जाणवते। कारण आपले ब्रह्मांड तयार झाल्यावर आपल्या ब्रह्माची 50 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे एक परार्ध पूर्ण होऊन आता दुसरा परार्ध चालू आहे। आपल्या ब्रह्मांडाच्या आत्म्यांची निर्मिती करताना सुरुवातीला ब्रह्मदेवानी सप्तर्षी तयार केले। सप्तर्षींनी 7 लोक तयार करून त्यामध्ये 7 परमपुरुषांची नेमणूक केली। 7 परमपुरुषांनी मग परमप्रकृती तयार केल्या। हे ब्रह्माच्या पहिल्या दिवसभरात झाले असेल आणि ब्रह्मापुरीतील ब्रह्मदेवांचा 1 दिवस रात्र बरोबर या धर्तीवर 8 अरब 64 करोड वर्षे होतात, म्हणजे 1000 चतुर्युग होतात। थोडक्यात टाइम म्हणजे वेळ, स्पेस म्हणजे अवकाश आणि स्पीड म्हणजे वेग यामधील संबंध बघता आपल्याकडे कोणते 33 कोटी देवता सांगितलेले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे। त्याचे वर्णन कुठंही नाही, कारण मी बरीच पुस्तके वाचली। परलोक आणि पुनर्जन्म हे पण पुस्तक पिंजून काढलं, तिथे 33 कोटी देवी देवतांचा उल्लेख तर आहे, पण ते बहुतेक 33 प्रकार असावेत। जसे अग्नितत्व प्रधान असणारे देवता, उदाहरणार्थ सूर्यनारायण देवता। या सूर्यनारायण देवतेने सूर्य बनवला जो सूर्यलोकामध्ये राहतो, त्याचे शरीर अग्नितत्व प्रधान असेल। याचप्रमाणे अग्नितत्वाचे आधिक्य असणारे सर्व देवता सूर्यलोकामध्ये राहत असतील असे वाटते। तसेच वायूचे आधिक्य असणारे सर्व देवता वायुलोकामध्ये राहत असतील। धर्तीवर 5 तत्व असल्याने स्वर्गलोकाच्या वरती राहणारे किंवा तिथून येणाऱ्या आत्म्यांना आपण सुपर ह्युमन किंवा परमपुरुष म्हणणार ना। पण देवता कुठून आले हे समजून घेणे पण गरजेचे आहे। ब्रह्माची पहिली 50 वर्ष संपली आणि त्यांनी जी पहिली रचना केली होती ते तर आज आकाशातील सप्तर्षी झाले आहेत। ब्रह्माचे 1 वर्ष बरोबर 31 खरब 10 अरब 40 करोड वर्षे होतात। याला 50 ने गुणले असता जेवढे येईल तेवढी वर्ष म्हणजे ब्रह्मदेवानी आपले ब्रह्मांड रचले त्याला किती वर्ष झाली असतील विचार करा। आपले ब्रह्मांड जन्माला येऊन अंदाजे 160 खरब वर्ष झाली आहेत। मग मूळ ब्रह्माची जी रचना झाली ते सप्तर्षी यांच्या 7 लोकांमध्ये राहत होते
आणि सप्तर्षींनी पण जी रचना केली होती ना, ते आत्मे पतित होत गेले. जसे तिसऱ्या लोकातील म्हणजे स्वर्गातील देवता पतित होऊन खालच्या दुसऱ्या लोकात आले. तिथे पण पापकर्म केल्याने पृथ्वीवर मनुष्य होऊन ते राहू लागले. पुढे अजून पापकर्म केल्याने पतित होऊन आत्मे 7 पाताळात गेले. आता अनंतभाई विचारतात, बापूजी तुम्हाला असं म्हणायचं आहे की जसजशी जास्त रचना होत गेली आणि आपली पृथ्वी 198 करोड वर्षापेक्षाही जास्त काळ अस्तित्वात आहे, तिथे परत परत रचना आणि विलय होत गेल्याने अजूनही पतन होत गेले. जसे परमपुरुष कर्म करत गेले तर देवता झाले, देवता भोगविलास आणि रचना करत गेल्यावर मनुष्य झाले आणि मनुष्याने पापकर्म केल्यावर ते जीवयोनीमध्ये, पाताळामध्ये आणि 55 करोड नरकामध्ये पण गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच हे सर्व अगणित देवी देवता व देवदूतांच्या बाबतीत घडले असेल असे आढळते. आता बापूजी उत्तर देतात, असे पहा, ही धर्तीवरची जी स्थूल डोळ्यांना दिसणारी सृष्टी आहे ती अतिशय नगण्य अशी आहे. आता अनंतभाई विचारतात, म्हणजे जसे आपण धर्तीवर 800 करोड मनुष्य आहोत तसेच जर भूत, प्रेत आणि 3 तत्वातील आत्मे तर अगणित असत असतील ना? बापूजी उत्तर देतात, सूक्ष्म जगत किती व्यापक आहे हे आधी पाहिले पाहिजे आणि ते केवळ एका ब्रह्मांडाच्या बाबतीत नाही तर अशी अनंत कोटी ब्रह्मांड एका आकाशगंगेत आहेत ना, आणि अशा अनंत अनंत आकाशगंगा मिळून एक युनिवर्स किंवा निहारिका बनवतात असा उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये आलेला आहे. आणि आता पुढे जाऊन मल्टिवर्समधले पुरावे आपल्याला अद्ययावत विद्वान देत आहे ना. अशा व्यापक दुनियेतले परम महापुरुष या विश्वामधून एका ठिकाणाहून दुसरीकडे भ्रमण करत राहत होते. धर्तीवरचा आत्मा सुद्धा पुण्यवान असेल तर वरच्या लोकांमध्ये जसे स्वर्ग लोकामध्ये, जनलोकामध्ये, तपलोकामध्ये जात असतो. तिथून पुढे पुरुषार्थ करून वरती ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि तिथून पुढे परमधामामध्ये सुद्धा तो जाऊ शकतो. हे सर्व आपण जर्नी ऑफ सोल या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे. अनंतभाई म्हणतात, हो, सोल जर्नी या व्हिडिओमध्ये आपण सर्व सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आता पुढे बापूजी उत्तर देतात, एकदा का आत्मा परमधामामध्ये पोचला की तिथे तो शिवासमान होतो. जसे म्हटलेले आहे ना, शिवोहम सर्वोहम ब्रह्मास्मी, त्याप्रमाणे तो आत्मा होतो. तोच ब्रह्मतत्व म्हणून पण ओळखला जातो. आता तो आत्मा निराकारी आणि ज्ञानी होतो, त्यामुळे त्याच्या आत्म्यामध्ये परमशक्ती येते. आता पुढे अनंतभाई म्हणतात, बापूजी, जेव्हा ही 33 कोटी देवी देवतांची संकल्पना मांडली गेली असेल तेव्हा कदाचित देवतांची संख्या तेवढी असेल, पण काळाप्रमाणे ती वाढत गेली आणि संकल्पाने रचना पण वाढत गेली असेल. बापूजी उत्तरतात, आपण पाहतो ना की धर्तीवरची जनसंख्या कमी जास्त होतच राहते. तर अनंतभाई विचारतात, 200 वर्षांपूर्वी धर्तीवर 200 करोड सुद्धा जनसंख्या नव्हती आणि आज आपण पाहिले तर ती 800 करोडच्या घरात जवळपास आहे. ही सगळी जनसंख्या कुठून आली असेल बापूजी? तर बापूजी उत्तर देतात, अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये आपसात आवागमन चालूच असते. म्हणजे एका ब्रह्मांडामधून दुसरीकडे आत्मे येत जात असतात. जसे इथे धर्तीवर जोपर्यंत आपल्या गावाबाहेर आपण पडत नाही तोपर्यंत दुसरे गाव, शहर अस्तित्वात आहे याचा अंदाज आपल्याला येत नाही. जसे पूर्वी बैलगाडी, घोडा हेच प्रवासाचे साधन असल्याने आपला प्रवास पण एक गाव किंवा शहरापुरतीच मर्यादित होता. अनंतभाई म्हणतात, मग अमेरिका खंड पण कुणाला माहिती नसेल तेव्हा? बापूजी म्हणतात, अमेरिका खंड याचा शोध पण कोलंबस याने 500 वर्षापूर्वी लावला. आपल्या पुरातन शास्त्रांमध्ये पण धर्तीवर 7 द्वीप होते असा उल्लेख आहे. आता अनंतभाई विचारतात, म्हणजे विज्ञान जास्त प्रगत झाल्यानंतरच आपण झपाट्याने प्रगती करू शकलो आहोत. जसे नवीन नवीन टेलिस्कोप वगैरे अशा अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने आपल्याला समजले की आपल्या धर्तीच्या वरती किती विशाल दुनिया आहे. तिथून आपल्याकडे परग्रहवासी आत्मे किंवा एलियन येत जात असतात. आपल्या फ्युचर वर्ल्डच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा खूपशा गुह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसे परमतत्वांचे यान म्हणजे UFO सुद्धा असते आणि त्या आत्म्यांचे शरीर पण परमतत्वांचे असते आणि असे अगणित आत्मे आपल्या आजूबाजूला अवकाशामध्ये आणि या विशाल मल्टिवर्समध्ये सतत विचरत असतात. बापूजी उत्तरतात, आज वैज्ञानिक सुद्धा अतिशय उन्नत अशा ब्रह्मांडाची माहिती देत आहेत आणि दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये, गॅलेक्सीमध्ये सुद्धा अशीच उन्नत सृष्टी आहे.
अनंतभाई म्हणतात, हो बापूजी, त्यांनी क्लास 3, क्लास 4 सिव्हिलायझेशन याबद्दल सांगितले आहे आणि परग्रहवासी आत्म्यांचे अस्तित्व सुद्धा त्यांनी मान्य केलेले आहे. आणि ते हे पण सांगतात की त्यांची विचार करण्याची आकलन शक्ती आपल्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. अशा प्रकारच्या खूपशा गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आता बापूजी म्हणतात, आपल्या शास्त्रांमध्ये पण अनंत कोटी ब्रह्मांडांबद्दल सांगितलेलं आहे ना, आणि अशा अनेक अरब खरब सोलर सिस्टम मिळून एक गॅलेक्सी तयार होते आणि अनेक अरब खरब गॅलेक्सी मिळून एक निहारिका किंवा युनिवर्स बनवतात. हे शब्द आता कुणी समजू पण शकत नाही, कारण आत्म्याची शक्ती आता पूर्ण कमी झाली आहे. आपल्या ब्रह्मांडामध्ये लांबून आलेले आत्मे स्थायिक पण झालेले आहेत ना. फक्त इकडचेच रहिवासी आत्मे आपल्या धर्तीवर आहेत असं नाही. आपल्या ब्रह्मांडामध्ये 60 खरब वर्षांपूर्वी जी रचना केली गेली त्या आत्म्यांची आज काय अवस्था असेल असं विचार करा बरं. अनंतभाई म्हणतात, मला वाटते की ते आत्मे आपल्या कर्मबंधनामध्ये एवढे अडकून पडले असतील जे पुढे पशुयोनीमध्ये गेले असतील. आता तर मनुष्य योनी पण टिकवणं कठीण होऊन बसलंय बापूजी, आणि सगळ्यांची बुद्धी तमोगुणी होऊन गेली आहे. दिवसेंदिवस माणुसकी संपत चालली आहे, शक्ती संपत चालली आहे, आणि आता असे वाटते की कर्मबंधनामध्ये येऊन जर देवी देवतांची अशी दुर्दशा झाली असेल तर त्यापैकी किती देवी देवता शिल्लक राहिले असतील. बापूजी उत्तर देतात, शिव भगवान यांना सुद्धा कर्मबंधन भोगावे लागते ना. म्हणून तर काळानुसार आपली शक्ती संपल्यानंतर तो अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमारोमात खेचून कालाग्नीमध्ये जाळून संपवून टाकतो. 4 युग संपल्यानंतर अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय आणि महाकल्पप्रलय सुद्धा होतच राहतात ना. तसेच गॅलेक्सीचा मालक महाशिव सुद्धा आपल्या आतली शक्ती संपल्यानंतर महाकाल प्रलय घडवून सर्व काही संपवून टाकतो. आता अनंतभाई विचारतात, बापूजी, या सर्व गोष्टींमध्ये मला एकच गोष्ट आवडली जी तुम्ही सांगितली की या कर्मबंधनामुळे 33 कोटी देवी देवता सुद्धा मनुष्य झाले आहेत. बापूजी म्हणतात, पूर्वी जेव्हा 7 लोक तयार झाले, जेव्हा आपले ब्रह्मांड तयार झाले, तेव्हा आपल्या ब्रह्माने आपल्या संकल्पांच्या द्वारे सप्तर्षी तयार केले. मग सप्तर्षींनी पण संकल्पाद्वारेच पुढे सृष्टी बनवली असेल ना. हे 7 लोक सूक्ष्म स्वरूपामध्ये वरच्या लोकांमध्ये बनलेले होते, कारण तेव्हा धरतीचे अस्तित्वच नव्हते. म्हणून ब्रह्मदेवानी परमपुरुषांना राहण्यासाठी दिव्य लोक बनवलेला होता. आता अनंतभाई म्हणतात, हो, जसे आज मंगळ ग्रहावर सृष्टी आणि जीवन आहे की नाही यासाठी शोध चालू आहे, यावर तुमचं काय मत आहे बापूजी. बापूजी म्हणतात, आपल्या शास्त्रांमध्ये मंगळ ग्रह, बुध ग्रह कसा तयार झाला याबद्दल सर्व सांगितलेले आहे आणि या संदर्भात आपण काही व्हिडिओ पण बनवलेले आहेत. आणखीन एक गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेवानी सुरुवातीला जे सप्तर्षी बनवलेले होते ते आज आकाशात 7 तारे होऊन स्थित आहेत ना. 7 तारे सूर्यासमान आहेत. ते सूर्यापासून लांब गेले आहेत आणि त्यांची रचना आतच राहिली, आणि नंतर त्यांनी वरती जाऊन आपले स्वतंत्र ब्रह्मांड बनवले. प्रत्येक सोलर सिस्टम किंवा ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी एक ग्रह असतो. त्याचे अनेक उपग्रह पण असतात. याच पद्धतीने गॅलेक्सी पण लांबून लांबून येणाऱ्या दिव्य आत्म्यांनी बनवल्या. या आत्म्यांना फरिश्ता किंवा परमपुरुष पण म्हणतात. हे सर्व जे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे त्याचा समय स्पष्ट नाही आहे. कोणत्या मन्वंतर किंवा युगांतरामधली ही गोष्ट आहे हे निश्चित नाही, कारण सत्ययुगामध्ये पण देवता असुर युद्ध झालेले होते. इंद्र सुद्धा आपले आसन अस्थिर झाल्याने पळून जात असे, पापकर्म करत असे, आणि तो सुद्धा नरकातील कीटक होऊन गेला. ही या ब्रह्मांडातील वस्तुस्थिती आहे. अनंतभाई म्हणतात, बापूजी, आता 33 कोटी देवतांच्या बद्दल काहीतरी सांगा. बापूजी म्हणतात, खरं सांगू, ही 33 कोटी संख्या कुठून आली हेच मोठे गूढ आहे. 33 करोड 33 प्रकारचे याचा सविस्तर उल्लेख कुठंही नाही. 5 तत्वांचे 5 देवता आपण समजू शकतो, धरणी माता आपण समजू शकतो. त्यावर अनंतभाई म्हणतात, बापूजी, हे पूर्वापार चालत आले आहे म्हणून आपण म्हणतो, पण आपण तर कुणाचाही पक्ष न घेता सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आधुनिक विज्ञान जे काही पुरावे देत आहे की चंद्रावर, मंगळावर पूर्वी जीवन होते, तसेच तुमच्या दिव्य दृष्टीने जे काही तुम्ही पाहिले आहे त्याच्या आधाराने आपण काही निष्कर्ष काढू पाहतो आहोत. लाईफ आफ्टर डेथ या तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितले की या धर्तीवर 800 करोड आत्मे आहेत,
पण त्याच्या कितीतरी पटीने जास्त आत्मे सूक्ष्म जगतामध्ये आणि आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. अशा प्रकारे मंगळावर पण हे भूतप्रेत आत्मे जे पूर्वी तिथे राहत होते ते वावरत असतात का? यावर बापूजी म्हणतात, एक सत्य आपल्याला सतत लक्षात ठेवलं पाहिजे की यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, जे एका पेशीमध्ये म्हणजे पिंडामध्ये आहे तेच मोठ्या स्वरूपात आपल्याला बाहेर दिसणार आहे. तुम्ही ज्या ब्रह्मांडामध्ये आहात त्याचप्रमाणे तुमचे शरीर तयार होणार आहे ना. इथे तुमचे शरीर 5 तत्वांचे आहे आणि वरती स्वर्गलोक, महरलोक, जनलोक आणि तपलोकामध्ये सुद्धा 3 तत्वांचे शरीर असते. जसे मंगळावर पण धरती आहे, तिथे पण 5 तत्वांतील आत्मे राहत असतील. पूर्वी पण तिथे विनाश झालेला आहे नक्कीच, कारण तिथे कवटीच्या आकाराच्या काही वस्तू वैज्ञानिकांना मिळाल्या आहेत. त्याच्यावरून हे सिद्ध होतं की तिथे जीवसृष्टी होती. तसेच ते तिथे पाण्याचा पण शोध घेत आहेत. चंद्रदेवता चंद्रावर राहत होते, मंगळ देवता मंगळावर राहत होते असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. आता अनंतभाई म्हणतात, आपल्या शास्त्रानुसार आपले पूर्वज चंद्रावर राहत होते असा उल्लेख आहे. यावर बापूजी म्हणतात, चंद्र आणि सूर्य इथून स्वर्गामध्ये जाण्यासाठी चंद्रयान आणि सूर्ययान असायचे त्यांच्याकडे. वरच्या लोकांमध्ये जाण्यासाठी 2 रस्ते होते. आज विज्ञान एवढे प्रगत आहे पण तरीही ते केवळ नगण्य आहे. तुम्ही विचार करा की आत्मे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये फिरत नसतील का? यावर अनंतभाई म्हणतात, धरतीवरचे आत्मे एवढे फिरत असतात, मग ते सूक्ष्म शरीरवाले आत्मे तर फिरतच असतील ना. यावर बापूजी म्हणतात, अरे हे आत्मे दुसऱ्या लोकातून तिसऱ्या स्वर्गलोकात, शक्तिशाली आत्मे तिथून पुढे महरलोकात, महरलोकामधून पुढे जनलोकात, जनलोकातून तपलोकामध्ये असे करत करत ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी करत करत पुढे ते परमधामामध्ये जातात. मित्रांनो, हे देवी देवतांचे सत्य बापूजींनी केवळ आपल्यासाठी म्हणजे बेहदच्या बच्चांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची लिंक मिळत राहील. तसेच मित्रांनो, या ओरिजिनल हिंदी व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच बापूजींचे जे ओरिजिनल चॅनल आहे त्या चॅनलवर सुद्धा हा व्हिडिओ उपलब्ध आहे. तसेच यासारखे अतिशय गूढ ज्ञान बापूजींनी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, जे या paramshanti.org या वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध आहे. तसेच माजींचे दिव्यवाणीचे चॅनलसुद्धा आपण पहा, ज्याच्यामधून आपल्याला अनमोल ज्ञानाचे मोती मिळतील. तसेच अनंतभाईंचे पॉडकास्ट चॅनलसुद्धा आपण पाहावे, जेणेकरून आपल्याला इतर भाऊ बहिणींचे मौल्यवान असे विचार ऐकायला मिळतील. तसेच साक्षी बहन यांचे मेडिटेशन अँड मोटिवेशन हे चॅनलसुद्धा उपलब्ध आहे, जिथे पहाटे 5:30 ते 6:30 या वेळेत मेडिटेशन, ज्ञान, योग करून घेतला जातो. आणि झील पटेल हिच्या इंग्रजी चॅनलवर इंग्रजी भाषिकांसाठी बापूजींच्या ज्ञानाचे इंग्रजीमध्ये व्हिडिओज उपलब्ध आहेत. तसेच मित्रांनो, बापूजींच्या मुख्य चॅनलवर रात्री 10 ते 11 या वेळेत अनंतभाई यांचे लाईव्ह मेडिटेशन आणि ज्ञान, योग हे सुद्धा चालू असतं. तुम्ही टप्प्याटप्प्याने या सर्व चॅनल्सवरचे व्हिडिओ पाहून चॅनल्सना सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली लाईक, शेअर, कमेंट करायला मात्र विसरू नका. असे केल्याने आम्हाला पुन्हा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.